हेच ऑर्डर आहे ना? नाही नाही, ही शेवटची ऑर्डर आहे 3 जूनची. 3 जूनच्या ऑर्डर काय म्हणतोय वाचा जरा. वाचली आहे ना? तुम्हाला येत नसेल तर मी सांगतो, वाचून सांगतो. Tirandaj is city survey number so Tirandaj is already initiated as further action will be taken in accordance with law. Accordance with law. Law काय म्हणतोय MMC 1 की पहिला कुठलाही स्ट्रक्चर तुम्हाला तोडायचे असेल तर तुम्ही त्यांना 351 ची नोटीस दिली पाहिजे. त्यांच्या कागदपत्राची शहानिशा केली पाहिजे. कायद्याप्रमाणे जर तुम्हाला पुरावा मान्य नसेल तर रिजेक्ट करून त्यांना 488 ची नोटीस दिली पाहिजे आणि नंतर डेमोल्युशन केला पाहिजे. हाच प्रोसिजर आहे. हा प्रोसिजर तुम्ही फॉलो केला आहे का? या 3 तारीखच्या ऑर्डर आहे. आज 6 तारीखला तुम्ही डेमोल्युशन करताय. 3 दिवसात MRDP 1 ह्याच्यावर लागूच होत नाही ना. टेम्पररी स्ट्रक्चर कोणी सांगितलं? तुम्हाला स्वप्न पडला की टेम्पररी स्ट्रक्चर आहे? 25 वर्षापासून मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे. मी चार वेळा इथून आमदार 5 निवडणुका मी इथे लढवलेला आहे. 5ही निवडणुकामध्ये मतदार यादीमध्ये यांचं नाव आहे की नाही आहे? तो टेम्पररी स्ट्रक्चर कशा म्हणू शकताय तुम्ही? शासनाचा GR आहे. शासनच्या GR, महानगरपालिकाच्या GR. जागा कोणाची आहे विषय तो नाही. कुठली जागावर स्ट्रक्चर असेल त्या स्ट्रक्चरला डेमोल्युशन करण्याआधी महानगरपालिका अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की त्याला नियमाप्रमाणे तुम्ही रोडवर, बॉटलनेकवर, BMCचे फुटपाथवर स्ट्रक्चर असतात. जर 2000 पूर्वीचे स्ट्रक्चर असेल तर तुम्ही त्यांना रिहेब केल्याशिवाय तुम्ही डेमोल्युशन करताय का? सर ते नियमानुसार चाललंय. नाही चालू आहे. कुठे झालाय? नाही नोटीस दिलेली आहे तुम्ही. MRDP ची नोटीस ह्याच्यावर लागू होत नाही. तुम्ही नाही टेम्पररी स्ट्रक्चर तुम्ही म्हणू शकत नाही. MRDP नोटीसच लागू नाही. टेम्पररी स्ट्रक्चर कशा म्हणताय? 25 वर्षाचा स्ट्रक्चर टेम्पररी होतोय का? कागदाचा स्ट्रक्चर आहे का? पत्र्याचा स्ट्रक्चर आहे? बांधकाम आहे, टॉयलेट आहे. कोर्टानं व्हेरीफाय केलं सर. नाही कोर्ट सिटी सिव्हिलकडनं कुठे सिटी सिव्हिलने तुम्हाला आदेश? सिटी सिव्हिल कोर्टाने कुठेही तुम्हाला आदेश दिलेला नाहीये की तुम्ही डायरेक्ट डेमोल्युशन करा असा ऑर्डर आहे का? ते पण नाही ना सर. स्टे पण नाहीये म्हणजे काय? ऍक्शन घ्यायचं. ऍक्शन घ्यायचं. तुम्ही नियमाप्रमाणे गेला. 1 मिनिट. ऍक्शन घ्यायचे असेल महानगर तुम्ही अधिकारी आहात. क्लास 1 अधिकारी आहे, क्लास 2 आहे. क्लास 2 अधिकारी, क्लास 1 अधिकारीची जबाबदारी काय आहे? कायद्याचा पालन करणं. कायदा काय म्हणतोय? कुठलाही जुना स्ट्रक्चर असेल तुम्हाला काढायची असेल, प्रश्न जागा कोणाची आहे ही नाही आहे. प्रायव्हेट आहे की BMCचा आहे की कलेक्टरची लँड आहे? स्ट्रक्चर MMC 1 म्हणतोय जर काढायचं असेल तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ तुम्ही फॉलो केला पाहिजे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे MRDP 1 ची नोटीस नाही. मी परत सांगतो, तुम्ही चुकीचं सांगताय. MRDP आणि MMC ऍक्ट दोन्ही BMCचे ऍक्टच आहे. एकटेच आहे, बरोबर आहे. पण या स्ट्रक्चर परमानंट स्ट्रक्चर होते गेल्या 25 वर्षापासून. टेम्पररी स्ट्रक्चर आहे. अरे 25 वर्षापासून स्ट्रक्चर आहे तो टेम्पररी झाला का? सर परमनंट स्ट्रक्चरची टेम्पररी डेफिनेशन वेगळी काय वेगळी? सर त्यामध्ये पत्र्याचे स्ट्रक्चर आहे, मला टेम्पररी पत्राच्या जेवढ्या मुंबईमध्ये स्ट्रक्चर सगळे टेम्पररी झाले. सर हे तरी आहे, मला बाकीच्या नाही. नाही मुंबईचे जेवढे पत्राचे स्ट्रक्चर आहे, झोपडे आहेत, सगळे हे टेम्पररी स्ट्रक्चर झाले. हे सगळे स्ट्रक्चर आहे. अरे टेम्पररी कसे आहेत? पत्र्याचे आहे, सगळे आहे, त्याप्रमाणे फॉलो केलं सर. तुम्हाला ईश्वराला जबाब द्यायचा नाहीये का? हा साहेब ऑर्डर कसं भरून गेल्या 25 वर्षापासून लोक राहत आहेत. मतदार यादीत नाव आहे, कागदपत्र आहे, पावती आहे तुमची BMCची, सर्वे पावती आहे 2000 पूर्वीची. कशा तुम्ही तोडू शकताय? मी ऑर्डर फॉलो करताय. ऑर्डर कशा फॉलो करताय? ऑर्डर फॉलो करण्याची तुमची जबाबदारी कायदा फॉलो करायचा आहे. तुम्ही कोणाच्या ऑर्डर फॉलो करू शकत नाही. जर तुमच्या वरिष्ठ अधिकारी चुकीची कारवाई करायचा निर्देश देईल, तुम्ही फॉलो करणार का? सर मला ऑर्डर फॉलो करणार. नो, डेफिनेटली नो. यू आर द ऑफिसर. तुम्हाला नियम आणि कायदा फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे सर, साहेबांशी बोलून घेतो. तुमच्यावर एट्रोसिटीचा एक गुन्हा दाखल करणार मी. चला सगळ्यांना घेऊन चला पोलीस ठाण्याला. एट्रोसिटी 1 प्रमाणे यांच्यावर गुन्हा दाखल करा. या BMCच्या अधिकाऱ्यावर. कायदा समजून